जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा अपघात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल येथून वापीकडे जाणारी एसटी बस क्रमांक MH20BL 3922 निमदरडा फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सापडली. या धडकेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर बस यावल आगाराची असून अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 19 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक भिका तडवी आणि वाहक अमित तडवी यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत बसवरील नियंत्रण कायम ठेवले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य भीषण दुर्घटना टळली आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले. अपघातानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना तात्काळ दुसऱ्या बसमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले. त्यामुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली. धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत. गाडीमध्ये किती पॅसेंजर होते? गाडीमध्ये 19 पॅसेंजर होते. कोणालाही काही लागलं नाही. गाडी जागेवरच उभी होती. आणि अपघात कसं काय झाला? एक कंटेनरवाला दोघं गाड्या सोबत चालत होत्या आणि एक कंटेनरवाला आपल्या बाजूने चालत होता. तर आपण त्याच्या बाजूला असताना त्याच्या समोरून एक व्यक्ती पाणी घ्यायला चाललेला होता. तर त्याला वाचवायला गेला. त्याच्यामध्ये त्यानं गाडी राईट साईडला दाबली. राईट साईडमध्ये आपल्याला डिवायडर होतं तर आपल्याला गाडी दाबायला जागाच भेटली नाही. त्याच्यामुळे त्याचा मागचा भाग आपल्या पुढच्या शोला लागला आणि गाडीचा समोरचा काच तुटलेला. आणि ती गाडी पकडली का? ती गाडी पुढे निघून गेलेली आहे. आपण पुढे त्या गाडीचा नंबर सांगितलेला आहे. पुढे पोलीस त्यांना पकडणार. आणि तुम्ही कुठून कुठे जात होते? आम्ही यावलवरून वापस जातोय आणि हे इथं दैवेल आणि विसरवाडीच्या मध्ये झाले. एकूण पॅसेंजर किती होते बसमध्ये? 19 जण होते. कोणालाही काही दुखापत झाली नाही. गाडी लोक दुसऱ्या गाडीमध्ये चालले गेले. तुम्हाला? आम्हालाही काही झालेलं नाही आहे. ड्रायव्हर पण चांगले आहेत. आम्ही पण चांगले. जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक.